माजलगाव शहरात प्रशासनाने अतिक्रमण हटवा मोहीम राबवली, मात्र या कारवाईनंतर अनेक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। काही नागरिकांच्या मते शहरातील सर्वच अतिक्रमणांवर समान पद्धतीने कारवाई करण्यात आलेली नसून निवडक ठिकाणीच अतिक्रमण हटविण्यात आले। कारवाईमुळे चांभार व्यावसायिक, झाडूदृढी विक्रेते, छोटे बागवान तसेच इतर लघु व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। गोरगरीब आणि हातावर पोट असलेल्या व्यावसायिकांच्या पुनर्वसनाबाबत प्रशासनाने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीही करण्यात येत आहे। दरम्यान काही नागरिकांनी प्रशासनाच्या कारवाईचा निषेध नोंदवत सर्व अतिक्रमणधारकांवर समान निकषांनुसार कारवाई करावी अशी मागणी केली आहे। मित्रांनो नमस्कार, आज माजलगावचं अतिक्रमण चालू आहे। तर प्रशासनानं हे बघू शकता, सगळ्या लोकांनी आपापले अतिक्रमणचे पूर्ण पत्र असतील गच्च्या सगळं काढून घेतलेलं आहे, पण अधिकाऱ्याच्या सोबत असणारे साईड हिरो ते लोकांना सांगतायत की ह्यांचं तोडा त्यांचं तोडा। हे बघू शकता, इथून तिथून धारू रोडचं पूर्ण अतिक्रमण आहे तसं आहे। मोजणारे अधिकारी आणि त्यांच्या सोबतचे हे त्यांच्या म्हणण्यानुसार हे पूर्ण तोडत आहेत। बघू शकता, रोड लेवलला ही गच्ची होती ही पण तोडलेली, त्याच्यानंतर बघू शकता पूर्ण ही समोरची गच्ची तोडलेली आणि त्याच्या बाजूची चांगली गच्ची। मग यांचा नेमका गुन्हा काय आहे? गरीब लोकांचा, श्रीमंताच्या कॉम्प्लेक्सवरती जर तुम्ही गच्ची ठेवत असाल हे बघू शकता आणि इकडचं तुम्ही तोडत असाल तर हे गोरगरिबावर अन्याय आहे। मित्रांनो बघू शकता, या प्रशासनाचा जाहीर निषेध करतो मी। तुम्हाला तोडायचं असेल गरिबाचं अतिक्रमण बी तोडा आणि श्रीमंताचं तोडा, हे असं बघू शकता तुम्ही। पूर्ण धारू रोडचा व्हिडिओ हे समोरचं पण बघू शकता। टोटल मोठ्या लोकांच्या समोरचं अतिक्रमण काढण्यात नाही येत आणि गोरगरीब लोकांच्या समोरचं अतिक्रमण स्वखर्चानं करून गच्ची करून जे बनवलेलं आहे ते प्रशासनाने तोडलेलं आहे। बाकीचं पूर्ण धारू रोडचंही बघू शकता, प्रशासनाचा जाहीर निषेध।